असा बावरलो की अजून सावरलोच नाही. माझ्या सरकारला उत्तर म्हणून 2 मिनिटात मी सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ग्रामीण भागातील तळागाळात काम करणाऱ्या आणि समाजकार्य करणाऱ्या या माणसांना जो सन्मान दिला जातो, खऱ्या अर्थानं त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. त्यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्यासारख्या तळागाळात राहणाऱ्या आणि गरिबांसाठी काम करणाऱ्या माणसांसाठी त्यांनी सन्मान केला, त्याबद्दल देखील त्यांचे अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणत असता की जीवन गौरव पुरस्कार एवढ्या 27 वर्षाच्या तरुणाला कसं काय मिळाला, परंतु मला म्हणायचंय की सन्मान त्याचाच होत असतो जो कमी बॉलमध्ये जास्त रन काढतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी तेवढंच काम केलंय, कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याचं काम केलंय. मी फक्त एक वक्ताच नाही, मी आजपर्यंत या काही भाषणाच्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला नाही, परंतु मी तब्बल एका वर्षामध्ये 57च्या वर विविध विषयावर व्याख्यानं दिलेल्या. मी एकही चित्रकलेचा तास केला नाही शाळेत असताना, परंतु मी एक बॉलपेन आर्टिस्ट झालेलो आहे. बॉलपेन आर्टिस्ट बद्दल सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये बॉलपेननं चित्र काढणे खऱ्या अर्थाने संस्कृतीच नाही, कारण पेन हा लिहिण्यासाठी असतो, परंतु पेन हा चित्र काढण्यासाठी असू शकतो. एक नवीन पॉइंट आम्ही पाडलेला आहे. भारतात जगात भरपूर आहे, परंतु सेल्फ टॉट आर्टिस्ट कमी आहेत. मी त्यापैकी एक आहे. आणि मी या ठिकाणी आदरणीय अध्यक्षांना खास शुभेच्छा देण्यासाठी मी एक बॉल पेन चित्र आणलेलं आहे आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांना ते देणार आहे. त्यानंतर माझ्यासोबत आलेले आदरणीय गणेशजी गोडसे यांचा देखील पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा सन्मान केलेला आहे. आमच्या सर्व सत्कार मूर्तींच्या वतीनं मी आपल्या सर्व संघटनेचे मनापासून आभार मानतो. आणि आल्यानंतर खूप बळ मिळालं. खऱ्या अर्थानं एखाद्यानं कौतुकाची थाप पडणं हे खूप मोठी जबाबदारी असते आणि ह्या जबाबदारीची जी जाणीव आहे ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठेवू. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा विशाल गरड आणि हा प्राध्यापक विशाल गरड हे नाव या महाराष्ट्राला नाही तर भारताला माहित होईल आणि जगावर माझं नाव करण्यासाठी मी समर्थ आहे. आणि याची ग्वाही समोर बसलेल्या व्यक्तीच्या साक्षीनं असताना सर्वांना देतो. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला सन्मान मिळावा, परंतु सन्मान मिळाले हा भ्रष्टाचारी आहेत का अजून कसे आहेत माहित नसते. परंतु आज मला सांगायला सगळ्यांच्या किमतीर अभिमान वाटतो की आज जो आम्हाला सन्मान मिळाला आहे यातला एकही हात भ्रष्टाचारी नाही, याचा आम्हाला अभिमान वाटतो. खरं तर तळागाळात राहणाऱ्या माणसाला शोधून काढणं हे खूप मोठं काम आहे. हो, खूप कलावंत आहेत, परंतु त्याला शोधून काढणारी माणसं कमी आहेत. आमच्यासारखा कलावंत सुद्धा पांगरीसारख्या खेड्यामध्ये जन्माला आला, परंतु त्याला शोधून काढायचं काम अशोक गावते यांच्यासारख्या माणसाने केलं. आणि समाजामध्ये शोधून काढणाऱ्या माणसापेक्षा त्याला सन्मान करणारी माणसं सुद्धा त्याहून श्रेष्ठ असतात. अशी श्रेष्ठत्व आज भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेनं केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभार मानतो. जास्त वेळ घेत नाही, वक्ता आहे, बोलायला मिळालं तर खूप काही बोलतो, परंतु आदरणीय सुधीरजींचं व्याख्यान ऐकून खरंच खूप छान वाटलं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मौलिक विचार खूप कमी वेळेत आम्हाला मांडलं, त्याबद्दल मी तुमचं देखील आभार मानतो. आणि आदरणीय नाना खरं तर ज्येष्ठ अभिनेते म्हणूनच वाटत नाही त्यांना, कारण त्यांचा प्रत्येक अभिनय युवकाला लाजवेल असा असतो. आणि म्हणून त्यांची बरीच नाटकं मी बालगंधर्वमध्ये याची डोळा पाहिलेली आहेत. अशी सर्व उत्तम व्यक्तिमत्व आदरणीय बाई वैद्य यांना सुद्धा भेटण्याचे आज या ठिकाणी या निमित्तानं संधी मिळाली, हे सुद्धा आमचं महान भाग्य आहे. कारण पुरस्कार कित्येक जणांना मिळतात, परंतु पुरस्कार ज्यांच्याकडून मिळतो हे खूप महत्वाचं असतं. आणि आज या महाराष्ट्र निर्मूलन जनसंघटनेने जी ही मांदियाळी या ठिकाणी लावलेली आहे, खरं तर कंसात काही कंस दाणेदार असतात, परंतु माणसात काही माणसं बाणेदार असतात. आणि अशी सगळी ही बाणेदार माणसाची मांदियाळी आज या ठिकाणी माननीय अध्यक्ष दिलीप भागळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केली. शेवटी एवढंच म्हणतो की आपण आमचा सन्मान केला, खरंच आम्ही खूप भारावून गेलेलो आहोत. आताच आपण म्हटले की मी वृद्धाश्रम काढणार आहे, काय करणार आहे, म्हणून माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित होते, म्हणून मला वाटलं नाही की माझा सत्कार हा एकट्याचा व्हावा, कारण खऱ्या अर्थाने त्या उदरात राहण्याचं भाग्य मला ज्या बापानं दिलं ते वडील माझे विजयगड या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्या आईनं मला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं ते आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांच्यामुळे हा प्राध्यापक विचार करत तुमच्या समोर आहे, म्हणून त्यांच्या साक्षीने या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपला. धन्यवाद मित्रांनो. माझं नाव प्राध्यापक विशाल गरड असलं तरी हा सन्मान त्या प्राध्यापक विशाल गरड या नावाचा नसून त्या नावासोबतच माझ्या गावाचा आहे. माझ्यासोबत आमच्या गावचे सरपंच उपसरपंच सदस्य सर्व माझे मित्रमंडळी आलेले आहेत त्यांचा आहे. आणि त्याचबरोबर विशाल गरड या नावावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मित्राचा आणि प्रत्येक शिवभक्ताचा हा सन्मान आहे, म्हणून हा सन्मान मी त्यांना अर्पण करतो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेला आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो.